आणि आता एक मोठी बातमी, संतोष देशमुखांच्या हत्येचे राज्यात पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत। परभणीमध्ये आज महामोर्चा काढला जाणार आहे। नूतन महाविद्यालय मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे, बजरंग सोनावणे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं आहे आणि या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता उमटताना पाहायला मिळत आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे। नूतन महाविद्यालय मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेते मंडळी देखील उपस्थित असतील। माळशिरस नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मंगल केमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कोमल जानकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगल केमकर यांचा एकच अर्ज आला होता। मसाजोग हत्याकांड घडून महिना होत आला तरी 3 आरोपी अद्याप फरार आहेत। कराडनं आत्मसमर्पण केलं पण त्याच्या अटकेनंतर खाटाही आणल्याचं समजलं। हे चुकीचं असून पीडित कुटुंबाला न्याय मिळायला हवा अशी मागणी रोहित पवार यांनी केली। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत बालाजी तांदळेवर आरोप केले होते आणि दरम्यान त्याच बालाजी तांदळेंनी आता या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करत जर मी दोषी असेल तर कारवाई करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना माजलगावकरांनी मदतीचा हात दिलाय। मदत फेरीतून जमा झालेले 43 लाख रुपये देशमुख कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले। भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक खळबळजनक दावा केलाय। करुणा शर्मा आणि मुंडे यांच्या कारमध्ये एका पोलिसानं साडी नेसून पिस्तूल ठेवलं होतं। तो व्यक्ती कोण हे मला माहीत असून त्याचं नाव मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना सांगणार आहे असं ते म्हटलेत। त्यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे। जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषद सुरू असताना ठाणे स्पेशल ब्रांचचे पोलीस कर्मचारी आव्हाडांवर नजर ठेवत होते। स्वतःच्या घरातच शूटिंग करत असल्यानं आव्हाड पोलिसांवर संतापले। दरम्यान विरोधी पक्षांवर नजर ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपींवर लक्ष ठेवा असं विधान आव्हाड यांनी केलं। संतोष देशमुखांची हत्या इलेक्शन फंडवरून झाली असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। कोस्टल रोडही फक्त इलेक्शन फंडसाठी केलेला प्रकल्प आहे, त्याची एकही परवानगी आलेली नाही असाही आरोप त्यांनी केला। नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली। देशमुख हत्येप्रकरणी आयोगाकडून दखल घेऊन चौकशी केली जावी अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे। पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला होता तेव्हा धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची मागणी केली होती, मात्र आता तशी परिस्थिती दिसत नाही। बीड आणि समस्त मराठा समाजामध्ये कमालीची नाराजी आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला राजकीय किनार असल्याचं म्हणत सुषमा अंधारे यांनी टोलं लगावलंय। शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत सरकार प्रकरणाचा पाठपुरावा करेल असा विश्वास खोत यांनी दिलाय। गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी प्रस्थापित घराणी अनेक वर्षांपासून पोसली जात आहेत असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातील गुंडागर्दी पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे असं आव्हान त्यांनी खोत यांनी दिलेलं आहे। जालन्यामध्ये 10 जानेवारीला महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा संघटना आंदोलन करणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, संतोष देशमुखांच्या हत्येचे राज्यात पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत। परभणीमध्ये आज महामोर्चा काढला जाणार आहे। नूतन महाविद्यालय मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे, बजरंग सोनावणे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं आहे आणि या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता उमटताना पाहायला मिळत आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे। नूतन महाविद्यालय मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेते मंडळी देखील उपस्थित असतील।
येत्या 4 महिन्यात मुंबईसह पुणेकरांसाठी देखील अत्यंत सोयीच्या ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होणार आहे। त्यामुळे जवळपास अर्ध्या तासाचा वेळ कमी होणार आहे। महामार्गावरील लिंक रोडचं काम जवळपास 90% पूर्ण झालंय। सीबीएसईची 12वीची परीक्षा आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांमधील 2 परीक्षा एकाच वेळी होणार आहेत। त्यामुळे सीबीएसईचे 12वीचे विद्यार्थी सीईटी परीक्षांना मुकण्याची शक्यता आहे। कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेत आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। प्रदूषण नियंत्रणासाठी एका बाजूला मुंबई महापालिकेने कठोर पावलं उचललेली असताना मंडळानं पालिकेच्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पालाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। प्रदूषण नियंत्रणासाठीच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नसल्याचं आढळल्यामुळे ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर देखील कारवाई करण्याचे सूतवच कदम यांनी दिले। मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये शुक्रवारी घट झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच होता। शुक्रवारी हा पारा तब्बल 36 अंशांवर गेला असून 7 वर्षातील सर्वात उष्ण दिवस असल्याची नोंद झाली आहे। हवामान बदलाचा फटका शेतीला बसलाय। अतिउष्णता आणि सततच्या पावसामुळे देशभरात हळद लागवड घटलेली आहे। शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवल्यामुळे हळद लागवड क्षेत्र हे 35,000 हेक्टरनं घटलंय। 10वी-12वीच्या परीक्षा कॉपीमुक्तपणे राबवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून तयारी सुरू झाली आहे। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत त्यांनाच परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे। QMP याशिवाय केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी शूटिंग केलं जाणार असून त्यासाठी शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये 56,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। किनवट बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे। प्रति क्विंटल सोयाबीनला 4,000चा भाव मिळतोय। अटल सेतू पुलावरून मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील भाड्यात 50%हून अधिक घट झाली आहे। यामुळे प्रवास अधिक स्वस्त झालाय। नवी मुंबई महानगरपालिका परिवहनने अटल सेतूच्या भाड्यात कपात केली आणि यामुळे या मार्गावरील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। लासलगाव बाजार समिती आता डिजिटल झाली असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे। शेतकऱ्याच्या शेतमाल विक्री केल्यानंतर ॲपद्वारे थेट बँक खात्यावर जमा होणार आहे आणि सर्व हॅशटॅग यासाठी शेतकऱ्यांची सदर ॲप डाउनलोड करून KYC नोंदणी करण्याचं आवाहन बाजार समिती प्रशासनामार्फत करण्यात आलंय। मुंबई शहर आणि उपनगरात पहाटे गारवा आणि दिवसा लाही अशी परिस्थिती शुक्रवारी होती। गेल्या काही दिवसात सरासरीपेक्षा जास्त राहिलेल्या पहाटेच्या तापमानात 16 अंशांपर्यंत घट झाली आहे तर कमाल तापमान तब्बल 6 अंशांनी वाढलंय। मुंबईच्या विकासासाठी क्लस्टर योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे लक्षावधी घरं उपलब्ध होतील असा निर्णय गृहनिर्माण विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आलाय। धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर तयार करा तसंच मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यात यावी असे निर्देश यावेळी देण्यात आले। मुंबई महानगरपालिकेकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मुंबईकरांचा लोकसहभाग असावा यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतलाय। यानुसार पालिकेच्या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय हवंय याबाबत आपल्या सूचना 17 जानेवारीपर्यंत ईमेलवर किंवा पालिका मुख्यालयामध्ये पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलंय। जर तुम्ही परदेशात जाणार आहात तर तुमची खासगी माहिती ही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे। 10 फेब्रुवारीपासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून 1 एप्रिलपासून माहिती देणं अनिवार्य होणार आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतीमालाच्या आवकेची दैनंदिन ऑनलाईन नोंद होणार आहे। यासाठी बाजार समितीनं नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। बाजार समितीच्या या निर्णयानं व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या सेस चुकवेगिरीला चाप बसणार असल्याचं चित्र आहे। पाचोऱ्यातील जारगाव चौफुली येथील दुकानातून वाहनांमध्ये अवैधरित्या इंधन म्हणून घरगुती गॅस भरवून देणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। कारवाईमध्ये पाचोरा पोलिसांनी 3,60,000चा मुद्देमाल जप्त केलाय। परभणी तालुक्यातील पारवा शिवारामध्ये दरोडा टाकण्यात आला। यामध्ये 3 जणांना मारहाण करण्यात आली। मारहाणीमध्ये 2 महिला आणि 1 पुरुष गंभीर जखमी झालेत। खासदार संजय जाधव यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली। पालघरच्या चिंचणी समुद्रकिनारी रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये देशभरातून संघ सहभागी झाले। ही स्पर्धा पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी दिसली।
ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांना काल अनधिकृत बांधकाम प्रकरणी मारहाण झाली होती। मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून डायघर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोल्यात चायना मांजामुळे अत्यंत दुर्मिळ असलेल्या शृंगी घुबडाला आपला पंख गमवावा लागलाय। त्यामुळे पतंग उडवताना चायना मांजाचा वापर करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। चंद्रपूरमध्ये एसटीला सतत तोटा सहन करावा लागत असल्यानं नवीन वर्षात एसटीनं उत्पन्न वाढीसाठी अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या वाहकांना वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता देण्याचा लक्षवेधी निर्णय घेतलाय। याद्वारे नववर्षात उत्पन्न वाढीसाठी राज्य परिवहन महामंडळ सरसावलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं पोटच्या मुलानं लोखंडी खुर्ची डोक्यात टाकून बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी मुलाला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेळणा मध्यम प्रकल्प आणि केळगाव लघु प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आवर्तन सोडण्यात आलं। केळगाव आणि खेळण्यातून आवर्तन सोडण्यात आल्यानं रब्बी पिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन स्थापनेची अट 500 प्रकल्पांवरून 200 करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी, त्यातील दुरुस्ती, नूतनीकरण, प्रकल्प पूर्तता अहवाल याबाबतचे मार्गदर्शन सदस्य बिल्डरांना करता येणार आहे। आणि आता एक मोठी बातमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राज्यातील भाजपच्या मंत्र्यांचा 2 दिवस बैठक ते घेणार आहेत आणि आगामी 5 वर्षांमध्ये मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील आणि त्यासाठीचा रोडमॅप काय असावा याबाबतचं मार्गदर्शन केलं जाणार आहे। मुंबईमध्ये 18 आणि 19 जानेवारीला संघाच्या दिवसभर मॅरेथॉन बैठका होणार आहेत। संघाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकांना हजर असतील। राज्याचा कारभार कसा असावा, मंत्र्यांनी आपापल्या विभागातील कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावं आणि कोणत्या लोकाभिमुख योजनांना गती द्यावी याविषयी संघाच्या अपेक्षा काय आहेत ते मंत्र्यांना सांगितलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे सर्व 20 मंत्री बैठकांना हजर असतील। भाजपकडे असलेल्या खात्यांमध्ये विशेषतः आदिवासी विकास, ग्रामविकास, पशुसंवर्धन, उच्च शिक्षण, वन, कामगार, ओबीसी कल्याण, कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये संघ आणि संघ परिवाराचं मोठं कार्य आहे। त्यासाठी संघाकडून प्रत्येक मंत्र्यांना लक्ष्य निर्धारित करून दिलं जाईल आणि ते किती साध्य झालं याचा नियमितपणे आढावा घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। बार्कच्या रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1 ठरलेलं आहे आणि याच निमित्त मुंबईतील बोरिवलीच्या प्रेक्षकांकडून केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं। तसंच प्रेक्षकांनी न्यूज 18 लोकमतला शुभेच्छा देखील दिल्या आहेत। महाराष्ट्राचं एकमत म्हणजे न्यूज 18 लोकमत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे फेसिंग लीग चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली। 124 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला। उदय डोंगरे आणि शिवर छत्रपती पुरस्कार विजेते सागर मगरे यांच्या पुढाकारानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। मुंबई ते नागपूर हे अंतर आता 16 तासांऐवजी केवळ 8 तासात पार करता येणार आहे। या ड्रीम प्रोजेक्टसाठी राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळालेले अभियंते डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीनं पुरवठा केलेली औषधं बनावट असल्याचा प्रकार समोर आलाय। माहिती अधिकारात हा भोंगळ कारभार उघड झाला असून या बोगस औषधांमध्ये लहान मुलांसह मधुमेहाच्या रुग्णांसाठीच्या औषधांचा देखील समावेश आहे। दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनानं देखील या प्रकरणाला गांभीर्यानं घेत तातडीनं चौकशी समिती गठीत केली आहे।